हॅलो एव्हरीवन, हार्टली वेलकम सॅम्स लर्निंग पॉइंट. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण क्लास 8 माय इंग्लिश बुकचं इंट्रोडक्टरी पार्ट समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा क्लास शिकण्याच्या आधी आपल्याला टॉपिक, लेसन्स आणि कंटेंट समजून घेण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्याला इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज पुस्तकामध्ये इथे दिलेले आहे आणि मला वाटतं ते तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. म्हणून आपण कंटेंट स्टार्ट करण्याच्या आधी हे थोडंसं तुमच्यासाठी घेत आहे. इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज बघा. इन स्पोकन इंग्लिश वी ऑफन यूज कॉन्ट्रॅक्टर फॉर्मर्स. अनेकदा बरेचदा स्पोकन इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्टर फॉर्मर्स यूज केला जातं. जसं की आय एम बिझी. आता इथे आय आणि एम च्या जागी आय आणि एम घेतलेला आहे आणि पुढे बिझी लिहिलेलं आहे आणि दोघांच्या मध्ये अपॉस्ट्रॉफी अपसरण चिन्ह इथे टाकलेलं आहे. आय एम बिझी, आय एम बिझी. आय एम बिझी असं फुल फॉर्म न लेता आय अपॉस्ट्रॉफी परत एम आणि बिझी. हा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आहे, हा मॉडर्न फॉर्म आहे, हा शॉर्ट फॉर्म आहे. हे शॉर्ट फॉर्म जरी असेल तर हा पूर्ण वाक्य इथे गृहीत धरलं जातं. जसं दे आर ट्रायड असं न म्हणता डिरेक्टली इथे दे आर ट्रायड ए न लेता अपॉस्ट्रॉफी टाकले तर दे आर होतं. ही इज नॉट कमिंग, ही इज नॉट कमिंग असं पूर्ण न लेता तरी इथे इज नॉट कमिंग, इज आणि नॉटला कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये जर लिहिलं इजंट कमिंग असं होतं किंवा हे ही इज नॉट कमिंग असंही ही आणि इज हे एकत्र करून सुद्धा ही इज नॉट कमिंग असंही लिहिता येतं. तर फुल फॉर्मचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये आपल्याला करता आला पाहिजे ते इथे आपण पाहिलेलं आहे. आता इथे फिल अप द गॅप्स इन द टेबल बिलो. म्हणजे खाली जो तक्ता दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, त्यामधील जे गॅप्स आहेत ते गॅप्स आपल्याला भरायचे आहेत. इथं आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आणि फुल फॉर्म दोन्ही इथे दिलेलं आहे. आधी आपण इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीजमध्ये फुल फॉर्मचं कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये कसं करायचं इथं बघितलं होतं. पण आता इथं आपल्याला सोडवायचं आहे कॉन्ट्रॅक्टर फॉर्मचं फुल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे आणि फुल फॉर्मचं कॉन्ट्रॅक्टर फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. काही उदाहरणे सोडवून दिलेली आहे पुस्तकामध्ये आणि बाकीचे आपण इथे सोडवणार आहोत. तर चला मग आपण कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आणि फुल फॉर्म इथे सोडवून घेऊ, समजून घेऊ. हे एकदा वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आणि फुल फॉर्म. त्यानंतर बरेच वाक्यामध्ये तुम्हाला सराव करायला हे खूप उपयोगी राहील. पुढील व्हिडिओमध्ये बी द बेस्ट ही खूप छान अशी पोएम आपण समजून घेणार आहोत. अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओला शेअर करा. असे नवीन व्हिडिओ अभ्यासातील पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.